सभेस संबोधित करावे। राजन दादा आगे बढ़ो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपतींना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन अस्सलाम वालेकुम, नमस्कार। मंचावर उपस्थित आमचे अंकल हिरालाल गुप्ताजी, आताच वळगावावरून आलेले आमचे वसंत शेठ भोईर, आमच्या रेहाना मॅडम, आमचे उमेदवार आमचे निसारभाई खूप जुने आहेत आमच्या या एरियामध्ये, खुशनूरभाई, जुजरभाई, सगळे बापूसाहेब मखरे, सुकाळे साहेब, हा नंदाताई, आमचे भाई पवार, मंचावर सर्व उपस्थित मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी भावांनो, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात, प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या कोळीवाड्यामध्ये जी सभा घेण्यात आलेली आहे, खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर सभा घेण्याची काही आवश्यकता नव्हती, पण तरी पण काही आमचे जे कार्यकर्ते आहेत उत्सुक मग काय बोलतात त्यांना की उत्स्फूर्त जे कार्यकर्ते आहेत त्यांना या सभेची खूप उत्सुकता होती, त्यासाठी ही सभा घेण्यात आलेली आहे। आपल्याला सांगू इच्छितो की गेली अनेक वर्ष या प्रभागाचं मी नेतृत्व करत आहे। खऱ्या अर्थाने आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या ज्या 2017 ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये आपणच चांगल्या मताने आम्हाला निवडून दिलं आणि आमचं जे पॅनल होतं 4चं ते पॅनल निवडून दिलं। पण आपण सांगू इच्छितो की 2007 साली आणि 2017 साली ज्यांना आमच्या पॅनलमधून निवडून दिलं त्यांनी 2 वेळा गद्दारी करण्याचा प्रयत्न केला आणि आता या कोळीवाड्यामध्ये फिरतात आणि सांगतात की मला एक मत द्या। आमच्या समोरचं जे पॅनल आहे ते सांगते की त्यांच्यात फाटाफूट झालेली आहे आणि ते सांगतात की कोण मुलगी जाते आणि सांगते की माझ्या पप्पांना वोट द्या आणि एखादी घरवाली जाते आणि सांगते की आमच्या ह्यांना वोट द्या। अरे तुम्हाला जर हिंमत होती तर आमच्यासारखे चार मतं मागा, हिंमत आहे तर का लपून छपून जाऊन लोकांकडे तुम्ही एक मत आम्हाला द्या आणि एक मत त्यांना द्या असं करताय। या कोळीवाड्यातील जनता आणि या 26 नंबर पॅनल मधले जे मतदार आहेत ते एवढे सुजाण आणि समजदार आहेत की ते कधी अशा पद्धतीचं काम करणार नाही। त्यांना माहिती आहे काम करने वाला कौन है और काम करने वाला कोई नहीं है। माझ्या बाबतीत येथील जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी सांगितलं, मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या टायमाला 2017 ज्यावेळेला निवडणुका लढलो त्यावेळेस आम्ही असं मी ठरवलं होतं की मोरेश्वरला सांगितलं होतं की आपण फॉर्म शेवटला भरू आणि नंतर मी सुधीर भगत समोर फॉर्म भरेन, तू मग नंतर कोणासमोर भरायचं ते जो उमेदवार असेल त्याच्यासमोर भर। तर मी त्यावेळेस भरलं आणि तो जो फंडा होता आमचा मागच्या वर्षीचा तो फंडा त्यांनी इस्तेमाल केला। आम्ही आधीच फॉर्म भरले आणि मोरेशला मी सांगितलं होतं की मोरेश म्हणजे आपण आधी फॉर्म भरूया। आम्ही आधी फॉर्म भरला आणि त्यानंतर मोरेशला मेसेज आला होता की कोणत्याही प्रकारचं तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका। खऱ्या अर्थाने मोरेश आमचा खूप भोळा आहे आणि त्यांनी सांगितलं की दादा काही ऑब्जेक्शन वगैरे घेऊ नका आणि त्यावेळेस या भगतनी काय केलं की स्वतःचा मतदार यादीमध्ये नाव नसताना अधिकाऱ्याला निरोप पाठवला की मोरेश्वर तू कोणावर ऑब्जेक्शन घेऊ नको। जर त्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलं असतं तर हा निवडणूक लढू शकला नसता, पण त्या मोरेश्वरला धोका देण्याचं काम या भगतच्या माध्यमातून करण्यात आलं। ते सांगतात की किती पक्ष बदलतात, अरे तू किती पक्ष बदलतो ते तर सांग। तुझे काका होते, आता आमचे जे मुल्लांनी होते त्या मुल्लांनी सांगून गेला, इक्बालभाई मुल्लांनी की काका पहिल्यांदा निवडून आले 86 साली, ते बीजेपीच्या माध्यमातून निवडून आले, म्हणजे तुम्ही बीजेपी होते आणि त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलात, राष्ट्रवादीमधून नंतर शिवसेनेमध्ये गेलात। शिवसेना पण कुठली तर
शिवसेनेमध्ये गेला, त्यानंतर उभाटामध्ये गेलात. म्हणजे तुम्हाला जर हिंमत होती, तुम्ही मला माझ्या हिमतीबद्दल बोलता की हिंमत होती तर धनुष्यबाणावर का नाही लढले. अरे धनुष्यबाणावर लढलो ना 2009ला, मी विधानसभा लढलो, ठीक आहे, हारलो तर काय झालं, पण लोकांच्या मनावर राज्य केलं मी. म्हणजे लोकांवरती राज्य नाही केलं तर लोकांच्या मनावरती राज्य केलं मी. तर तुम्हाला सांगणं माझं एकच आहे की आमचा मोरेश पण काही कमजोर नाही आहे. मोरेशनी आता जी त्याच्याबरोबर जी युवा शक्ती आणि त्यांनी जे काम केलंय त्या कामाच्या बलबुतेवर तुम्हाला मोरेश दाखवून देईल की कशा पद्धतीचे तुम्हाला कुठल्या पद्धतीचे तुम्हाला रस्ते दाखवणार आहे ते तुम्हाला माहिती पडेल. तुम्ही आम्हाला सांगता की हे पक्ष बदलतात. अरे पक्ष बदलतो आम्ही आमच्या स्वार्थासाठी, पक्ष कधी बदलत नाही. आम्ही लोकांच्या स्वार्थासाठी, लोकांच्या कामं करण्यासाठी आम्ही पक्ष बदलतो. महानगरपालिकेमध्ये जे खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये असतात त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहण्याचं काम करत असतो आणि आमच्या प्रभागातील जी कामं करण्याचं असतं ते कामं करून घेण्यासाठी आम्ही त्या सत्तेच्या मागं जात असतो. तुम्ही तर म्हणजे नागरिकांसाठी जे आता ताईंनी सांगितलं की इलेक्शन आलं की तुम्ही कार्यालय उघडता. अरे तुम्हाला जर वाटतं तर आमच्यासारखे कार्यालय उघडा ना की जे सतत नागरिकांसाठी 24 घंटे उपलब्ध असतं. 24 घंटे नाही पण 12 घंटे तर उपलब्ध असतं. सकाळी 10 वाजता जे आमचं कार्यालय उघडतं ते रात्री 10 पर्यंत चालू असतं. कुठल्याही प्रभागातील नागरिक येऊ द्या, कुठल्याही धर्माचा नागरिक येऊ द्या, आम्ही त्यांचं काम करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आम्ही कार्यालयामध्ये उपलब्ध नसलो, मोरेश उपलब्ध असतो. मोरेश नसलं तर आमचा कोणता ना कोणता तरी भाऊ उपलब्ध असतो. महेश किनी असतो, दिनेश किनी असतो. म्हणजे आमचे रवी रोहिले असतो. आमचे तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची राहिली की ज्या खऱ्या अर्थाने जो माझा पाठीराखा होता, मला कोलिवाड्यात कोणतीही गोष्ट बघायला लागत नव्हती, तो म्हणजे आमचा आवितात्या. खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच मी त्यांच्यासाठी भावपूर्ण आदरांजली व्हायला पाहिजे होती, पण आता सगळ्यांच्या वतीने मी आवितात्यासाठी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो की तो जो माणूस होता तो माझा राईट हँड होता. खऱ्या अर्थाने या कोलिवाड्यामध्ये सर्वांशी सामंजस्याने आणि सर्वांना सांभाळून घेणारा तो आमचा एक पाठीराखा होता. तो आज आमच्यात नाही आहे. कोविडच्या माध्यमातून तो देवाघरी गेला. त्याच पद्धतीने आमची एक कार्यकर्ती होती जी की रंजनाताई येडे आणि आमचा पंढरी किने, म्हणजे असे जे आमचे काही खंदे समर्थक होते त्या या कोविडच्या कालावधीमध्ये आम्हाला सोडून गेले. त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. खऱ्या अर्थाने आम्ही जे प्राधान्य देतो, आम्हाला कोणावर टीका करायची कधी हौस नसते किंवा आम्ही कोणावर टीका करत नसतो. आमची पापं ही आमच्या खांद्यावर घेऊन जात असतो. त्यासाठी आम्हाला कोणावर टीका करण्याची गरज नसते. मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आम्ही विकासाच्या माध्यमातून मतं मागतो आणि विकास करण्यासाठी मतं मागतो, तर तुम्ही विकास काय केलंय ते दाखवा ना. आम्ही ज्या पद्धतीने विकास करतो त्या विकासाच्या माध्यमातून मतं मागतो. तुम्ही लोकांसमोर जाताना तुम्ही का जातीवाद करण्याचा प्रयत्न करता, का तुम्ही लोकांना चुकीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करता. ही जनता समजूतदार आहे, त्यांना माहिती आहे कोणाला निवडून द्यायचंय. आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस सुभाष भोईर इथं बंगल्यावरती राहायचे त्यावेळेस इथून ठाकूरपाड्यातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी एक रस्ता होता. सुभाष भोईर गेल्यानंतर तो रस्ता बंद करण्यात आला. त्यानंतर निवडणुका आल्या की तो रस्ता उघडण्यात यायचा आणि नंतर निवडणुका झाल्या की तो रस्ता बंद करण्यात यायचा. म्हणजे आमच्या ज्या ठाकूरपाड्यातल्या ज्या माय भगिनी होत्या त्यांना येण्यासाठी हा रस्ता होता, पण तो फक्त निवडणुकीपुरता सुरू करायचा, त्यानंतर बंद करण्यात यायचा. आम्हाला कोणाबद्दल टीका करायची नाही, पण तरी पण बोलावं लागतं, कारण का ते जे बोलतात त्याला उत्तर देणं गरजेचं आहे. कैलाश कुठे आहे, कैलाश काय उत्तर द्यायचं कुठं, हे जरा सांग काय उत्तर काय तुला द्यायचं ते. कैलाशची खूपच घालमेल होत आहे की तुम्ही काय लवकर बोला काय बोलायचं ते. तर कैलाशच नाही, आता आमच्या कोलिवाड्यातला प्रत्येक जो नागरिक आहे त्याला माहिती आहे की आमचे विरोधक कशा पद्धतीने राजकारण करतात आणि कशा पद्धतीने आम्ही फक्त समाजकारण करण्याचा प्रयत्न करतो. आज तुम्हाला सांगू इच्छितो की या कोलिवाड्यामध्ये या मुंबऱ्यामध्ये पहिल्यांदा कोणी क्लस्टर आणण्याचं काम केलं असेल तर ते राजन किने यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. या क्लस्टरचा खऱ्या अर्थाने प्लेन टेबल सर्वे झालेला आहे. त्यानंतर हाऊस टू हाऊस सर्वे झालेला आहे. जेव्हा हे क्लस्टरची योजना मी महासभेत मंजूर करून घेतली
त्यानंतर मी प्लेन टेबल सर्वे केला, त्यानंतर मी बिल्डरची अपॉइंटमेंट केली. त्यावेळेस येथील जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी त्या बिल्डरला दमबाजी करून त्या बिल्डरला तिथून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटलो. त्यांना सांगितलं की मला जे 2-2.5 कोटी जे काही मला हाऊस टू हाऊस सर्वे करण्यासाठी लागत आहेत ते तुम्ही द्या. त्या पद्धतीने त्यांनी मला ते तातडीने दिले आणि लगेच मी हाऊस टू हाऊस सर्वे करून घेतला. म्हणजे मी जर तुमच्या बरोबर होतो पण तुम्ही कुठल्याही पद्धतीने फक्त खंजीर खुपसण्याचं काम केलं आमच्या पाठीत. ज्या वेळेस आम्ही तुमच्या बरोबर होतो तर तुम्ही आम्हाला निधी नाही दिला, मला निधी नाही दिला आणि त्याला निधी नाही दिला. हरकत नाही, कारण का तुम्हाला आमच्याबद्दल आकस होता त्यामुळे तुम्ही नाही दिला. पण मी त्याला बोलताना एकच बोललो की जर तुला खऱ्या अर्थाने तुझा लॉयल मोरेश्वर होता, तू मोरेशला जर 5 लाख निधी दिला असता तर आम्हाला समाधान वाटलं असतं. तर तो बोलतो कुठला निधी? मी बोललो तू अल्पसंख्याक निधी त्या गोटेबाईंना दिला 2 कोटी, या सातपुतेला 2 कोटी दिला. जर खऱ्या अर्थाने मोरेश्वर तुझा लॉयल होता तर तुला 5 लाख रुपये दिले असते तर आम्हाला समाधान झालं असतं. त्यावेळेस त्याला गाडीत बसायला भारी पडलं होतं. मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की एक एक गोष्टी अशा आहेत की जेवढा बोलेन तेवढा कमी पडेल. म्हणजे हा आमदार आहे, या आमदाराने कुठल्याही प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केला नाहीये. गेली 16 वर्ष या आमदाराने फक्त नगरसेवकांच्या टाळीवरचं लोणी खाण्याचं काम केलं. ये आमदार ने सिर्फ नगरसेवकों का काम का क्रेडिट लेने का ये काम किया. आपको बताना चाहता हूँ, अभी 2017 में जब हम लोग पहले चुन के आए थे तो 2017 से लेके 20 तक कोविड 2020 में कोविड लग गया. कोविड के बाद जो निधि था महानगर पालिका, कोविड से पहले जो निधि था महानगर पालिका का वो सब कोविड में डाइवर्ट कर दिया गया. कोविड के जो पेशेंट थे उनको आरोग्य सुविधा देने के हिसाब से, मेडिकल सुविधा देने के हिसाब से वो पूरा जो निधि था उसमें डाइवर्ट कर दिया कोविड में. इसके लिए 2020 से लेकर 2022 तक हम लोग का कोई भी निधि का उपलब्धता नहीं हुआ. लेकिन सही महीने में 2024 में जब विधानसभा के चुनाव लगे, 2024 में विधानसभा के चुनाव लगे, पानी के नजर, तो उस वक्त भले ही नजीब भाई वो चुनाव हार गए लेकिन उन्होंने अपने काम करने का यहाँ पर छोड़ा नहीं है. आपको एक बताना चाहता हूँ, आज मुमरा में एक मोहब्बत की लहर दौड़ रही है. जिस तरीके से नजीब भाई ने रेहान पित्तलवाला और राजू अंसारी इनका जो ना इत्तेफाकी थी उनको एक साथ जोड़ने का काम किया. एक मोहब्बत की लहर जिस तरीके से उन्होंने इसको कायम किया, आप देख सकते हैं कि जिस तरीके से मुमरा में उन्होंने ये इनको जोड़ने का काम किया. आपको बताना चाहता हूँ, एक जेल में जा सकता था या एक का खून हो सकता था, ऐसी उनमें ना इत्तेफाकी थी, ऐसी उनकी रंजिश थी. लेकिन नजीब भाई ने दोनों को साथ में लिया और एक मोहब्बत की लहर, एक मोहब्बत का मसीहा मुमरा में आया. जिस तरीके से हमारी रेहाना भाभी है, आप देख सकते कि अभी इकबाल मुल्ला नहीं गए यहाँ से. इनका बहुत सालों से हमारे एक साथ में रहते थे, हम एक एरिया में रहते थे, लेकिन हम लोग एक साथ एक दूसरे से बात नहीं करते थे. एक दूसरे के कामों में हम लोग तकलीफ देना होता था. तो ये जो है, ये नजीब भाई ने इलेक्शन हारने के भी बाद ये सब काम किया. आपको बताना चाहता हूँ कि 2024 में जब वो हार गए तो उन्होंने मुमरा में ज़्यादा ध्यान देना शुरू किया. मुमरा में शहर नगर सेवक जो थे, जो आवाड़ के साथ में नहीं थे, उनको निधि दिया अजित दादा के माध्यम से, एकनाथ शिंदे साहब के माध्यम से, श्रीकांत शिंदे साहब के माध्यम से उन्होंने बहुत सारा निधि मुमरा में दिया. और सब नगर सेवक और जो जिस वार्ड में नगर सेवक नहीं थे, जो कार्यकर्ता थे, वो कार्यकर्ता को निधि देके उस वार्ड के ये मुमरा का नक्शा बदलने का काम उनके माध्यम से दिया. आप देख सकते हैं कि पिछले कई सालों से यहाँ पर विधायक है लेकिन उसने कहीं भी ऐसा बस स्टॉप नहीं बनाया. आप देख सकते हैं कि शंकर मंदिर से लेके संजय नगर, फिर अपना जैन बाहुबली मंदिर, ठाकुरपड़ा, सही मायने में उसका हमारे जो नागरिक है, हमारी जनता है, उसका इस्तेमाल करती है. उनको एक ज़रूरत था, जब बारिश धूप इसमें जो हमारे नागरिक खड़े रहते थे तो आज उनको एक अच्छा दिलासा मिल गया है. तो ऐसे काम है, ये काम हमारे माध्यम से हुए.
आप देख सकते हैं कि जिस तरीके से जो सम्राट नगर का बहुत बड़ा नाला था, उसके लिए बहुत बड़ा निधि की आवश्यकता थी। 70 कोटी का निधि हमारे को महाराष्ट्र के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री अजित दादा और इनके माध्यम से मिला। तो ये सब जो काम है, ये काम करने वाले लोग हैं हम। आपको बताना चाहता हूँ, जिस तरीके से जब मैं क्लस्टर यहाँ पर लाया था तो उसको विरोध करने का काम आमदार के माध्यम से हुआ था, लेकिन ये कुछ भी करे कुछ नहीं हो सकता। अभी आपको बताना चाहता हूं कि पहले ये गूंगा था, बहरा था, लेकिन अभी अंधा भी हो गया हमारा आमदार। कैसे कि आज आपको बताना चाहता हूं कि ये कहता है कि ये बीजेपी के उम्मीदवार है। अरे हम लोग बीजेपी के अगर उम्मीदवार है तो हमारे सामने जो खड़े बीजेपी के एबी फॉर्म लेके या बीजेपी का पट्टा गले में पहनकर जो घूम रहे हैं वो कौन है? तो इसका मतलब अंधा ही हुआ ना। तो तू हमको बोलता है कि बीजेपी की कैंडिडेट है। सही मायने में आपको बताना चाहता हूँ कि इसने ये जो बीजेपी के कैंडिडेट है, ये अवार्ड के माध्यम से खड़े किए गए ताकि जो हमारे वोट है वो वोट खा सके, इसके लिए ये अवार्ड ने खड़े किए। और आपको इकबाल भाई ने बताया कि जैसे पुणे में